मी सुरेखा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण एक विदर्भ स्पेशल संक्रांती स्पेशल तिळगुळाची करंजी बघतोय। तर ती खूप सोपी आहे करायला, तर तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कुकपॅडमध्ये एक इंग्लिशमध्ये रेसिपी दिली आहे, ती फॉलो करू शकता। 1 वाटी मैदा आहे, अर्धी वाटी रवा आहे। आपण मिक्स करूया। तर 1 चिमूट मीठ घालूया आपण। तर 2 चमचे आपण तूप घालूया। फक्त पातळ केलंय, गरम नाही केलेलं। 2 टीस्पून तूप घातले। 2 चमचे घातले तर अजून एक अर्धा चमचा घालते मी। ते आपण हे सर्व पिठाला चोळून घेऊया। मग ते आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया। पारीसाठी आपण मळून घेतलेलं आहे, ते आपण आता झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। 1 वाटी तीळ आहे, ते आपण मध्यम आचेवरती भाजून घेऊया। चार 5 मिनिटात तीळ भाजलेले आपण। आता ते चटचट म्हणायला लागले, तर ते झाले। जास्त भाजले तर कडवट होतात, तर आपले हे तीळ झालेले। मग तीळ एका ताटलीत काढून घेऊया। थोडंसं खोबरं भाजून घेऊया। अगदी मिनिटभरच भाजून घेऊया। एक अर्धा मिनिटच लागलेले आपल्याला, बारीक पीस आहे म्हणून ते पण काढून घेऊया। त्याच्यासाठी एक अर्धा मिनिट आपण खसखस भाजून घेऊया। हे पण काढून घेऊया। एक काजू आणि बदामाचे काप आहे, ते पण गरम करून घेऊया। थोडंसं थेंबर तूप घालते मी खमंग व्हायला। हे पण अगदी मिनिटभरच आपण परतवले, ते पण काढून घेऊया। तीळ आता बऱ्यापैकी गार झालेले आहे, तर आपण तीळ, खोबरं, ड्रायफ्रूट आणि खसखस आणि आपण तीळ जेवढे होते तेवढंच गूळ घेतलेला आहे। आपण सर्व आता पल्स मोडवरती मिक्स करून घेऊया। ताडसरच दळलेले आपण, तर याच्यात काढून घेऊया टाकले। थोडासा गूळ जास्त घातला तर ह्याचेच तुम्ही तिळाचे मोदक करू शकता, तिळगुळाची पोळी करू शकता। तिळगुळाच्या पोळीला थोडासा गूळ जास्त लागेल, पण मोदकाला हेच सारण चालेल। तर थोडेसे दाताखाली यायला म्हणून थोडेसे ड्रायफ्रूट्स मी अख्खेच घालते, फक्त तुकडे मोडमध्ये घालते। त्याच्यात आपण आता थोडीशी वेलची पूड घालूया। 1 चमचा वेलची पूड घातलेली। कुठल्याही गुळाच्या पदार्थात जायफळ चांगलं लागतं, मी थोडंसं जायफळ घालते। ते आपले सारण तयार झालेले। आता आपण करंजी करायला घेऊया। करंजी करायला आपल्याला हे जे पीठ आहे ते थोडंसं कुटून घ्यायला लागेल, कारण त्याच्यात रवा आहे। मैद्याऐवजी तुम्ही कणिकही घालू शकता। अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी कणिक आणि अर्धी वाटी रवा असंही घालू शकता। हे छानसं मळून घेतलेलं आहे, थोडंसं कुटून घेतलेलं आहे। तर आपण आता त्याचे छोटे छोटे पेढे बनवून घेऊया। तर याची आपण पारी लाटून घ्यायचं आहे। फार पातळ नाही आणि फार जाड पण नाही, अशी मध्यम आकाराची आपण पारी लाटून घेतोय। इकडे तेल मी तापायला ठेवले। त्याला पीठ तूप काहीच लाटायला लागणार नाही, कारण आता आपण मोहन घातलेलं आहे। पाणी लावून घेते मी कढईला। त्याच्यात सारण भरतो आपण। भरपूर सारण भरलेलं आहे। नीट कडा दाबून घ्यायचे, नाहीतर ती करंजी फुटली तर तेल सगळं खराब होतं।
तुम्ही साच्यामध्ये पण करू शकता किंवा मुरडी घालू शकता. तर मी हे कातळाने कातलेलं आहे. सगळं तेल तापलेलं आहे. त्यात करंजी घालूया. बदामी रंगावरती आपण तळून घेणार. गॅस मध्यमवरच आहे. असं हे बदामी रंग झालंय तर मी काढून घेतले. असं या खुसखुशीत करंज्या आपल्या तिळगुळाच्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर लाईक करा.